स्मगलिंग रेती सँड माफिया इथं गावातील सँड माफिया सक्रिय झालेला हा सँड माफिया बघू शकता आपण. लाईव्ह परिस्थिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. विदर्भनंदन मी संपादक योगेश बावणे या ठिकाणावर सध्या उपस्थित असून महसूल जे काही मंत्री आहेत त्यांना निवेदन करीत आहे की असं बैलांवर प्राण्यांवर जे प्रतिबंधात्मक अधिनियम आहे त्या माध्यमातून हे थांबावं आणि ही झिरो रॉयल्टी आहे की कशा प्रकारची रॉयल्टी आहे याची जांच करावी. या ठिकाणावर कशा प्रकारे गाव आहे बघू शकता आपण. इथं गावातील नागरिक लोक सगळे नंदा राज मोबाईल ब्युटी पार्लर लेडीज सर्व गोष्टी आहेत. सज्ज गाव बघू शकता. हा मार्ग आहे आणि या मार्गावर रेती अवैधरित्या संचय करून हा रेती माफियांचा गाव अशा प्रकारचा इथं निदर्शनात येत आहे. अनेक बंडीने रेती काढणाऱ्यांचा हा गड बनवलेला आहे आणि या रेती माफियांच्या गडावर आम्ही आलेलो आहोत, तुम्हाला दाखवत आहोत. विदर्भनंदन न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून रेती माफिया कशा प्रकारे गावामध्ये सक्रिय झालेला आहे. प्रत्येक घरामध्ये बंडी आणि त्याद्वारे रेती उपसा करण्यात येत आहे. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण आहोत लवारी उमरी या गावात आणि अवैध रेती साठा इथं आढळून येत आहे. ठिकठिकाणावर अवैधरित्या रेतीची साठवणूक करून ठेवण्यात आलेली आहे. बंडीद्वारे रेती उपसा केल्या जात आहे आणि बंडीच्या माध्यमातून बघू शकता आपण एक वृद्ध आहेत, बंडी तयार करताना आपल्याला दिसत आहेत. रेतीकरिता आहे बंडी तयार केली जात आहे. सर्रास रेती उपशाचा व्यवसाय या ठिकाणावर केला जात आहे. अवैधरित्या रेती उपसा केल्या जात आहे बंडीच्या माध्यमातून. बघू शकता आपण कशा प्रकारे प्रत्येक घरी आणि हे रेती भरून आहे बंडीमध्ये. बघू शकता आपण अवैध उपसा या ठिकाणावर केल्या जात असल्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे. बघू शकता आपण लवारी उमरी गावामध्ये आपण आहोत. लवारी उमरी गाव साकोली जवळ आहे. साकोली तालुक्यातील लवारी उमरी या गावामध्ये आलो आहे आपण. भंडारा जिल्ह्यातील हा तालुका आहे साकोली तालुका. भंडारा जिल्ह्यामध्ये नदी नाले मोठ्या प्रमाणावर आहेत आणि महसुली जो साठा आहे मोठ्या प्रमाणावर आहे. नदी नाले असल्यामुळे या ठिकाणावर रेतीचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असतो, संचय होत असतो. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढे आपण त्या ज्या ठिकाणावरून रेतीचा हे उपसा होत आहे त्या ठिकाणावरून आपण बघूया. बघू शकता आपण कशा प्रकारचा मार्ग बनवण्यात आला आहे आणि बंडीने इथं रेती उपसा करण्यात येत आहे. नदी पात्रातील हा रेती उपसा आपण पोहोचलेलो आहोत त्या ठिकाणावर जिथून रेतीचा उपसा करण्यात येत आहे. बघू शकता आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. महिलांवर जे अत्याचार होत आहे, प्राण्यावर अत्याचार होत आहे. प्रतिबंधक कायदा इथं कुठंतरी धूळ खात आहे. शासन ज्या प्रकारे मोठ्या गोष्टी बोलतोय परंतु ही वाहतूक रेतीची अवैधरित्या आणि या मूक प्राण्यांद्वारे केली जात आहे. ही कुठंतरी अत्याचाराला बळी पडणारा हा जो मूक प्राणी आहे ज्याला आपण शेतीकरिता शेतकऱ्याचा हा एक अविभाज्य घटक आहे आणि या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये काम करणाऱ्या बैलाला आज रेती उपसा करण्याची पाळी आलेली आहे. बेरोजगारीच्या विळख्यात हा एक प्रकार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न बघू शकता आपण कशा प्रकारे बैलांवर अत्याचार करून हा मोठा रेती चोरी एक स्मगलिंग रेती सँड माफिया इथं गावातील सँड माफिया सक्रिय झालेला हा सँड माफिया बघू शकता आपण. लाईव्ह परिस्थिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. विदर्भनंदन मी संपादक योगेश बावणे या ठिकाणावर सध्या उपस्थित असून महसूल जे काही मंत्री आहेत त्यांना निवेदन करीत आहे की असं बैलांवर प्राण्यांवर जे प्रतिबंधात्मक अधिनियम आहे त्या माध्यमातून हे थांबावं
आणि ही झिरो रॉयल्टी आहे की कशा प्रकारची रॉयल्टी आहे याची जाच करावी आणि जे काही नागरिक आहे ज्यांना अगर रेतीची आवश्यकता आहे त्यांना नियमाने रेती उपलब्ध करून देण्यात यावी की जेणेकरून अशा प्रकारचा प्रतिबंधात्मक उपाय इथं घडून यायला पाहिजे की मूक प्राण्यावर ज्या प्रकारचा अत्याचार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. इथं मी लाईव्ह प्रकार तुमचं साकोली तालुक्यातील ही घटना आहे. साकोली तालुक्यातील हा प्रकार तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. रेतीकरिता बघा कशा प्रकारचा बाजार, काळा बाजार रंगलेला या नदीपात्रामध्ये तुम्हाला लवारी गावातील हा सर्व प्रकार आहे. लवारीला अशा प्रकारे रेतीचा उपसा केला जात आहे. त्याच क्षेत्रावरून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. विदर्भनंदन न्यूज नेटवर्क लाईव्ह तहसीलदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना निवेदन आहे. हे प्रकार आणि लोकांना होत असलेला त्रास मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रकार आहे हा. बघू शकता आपण कशा प्रकारे लोकांना रेतीकरिता या मूक प्राण्यांना जो प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे आणि त्यांना कशा प्रकारे त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना कशा प्रकारे म्हणजे इतका त्रास सहन करावं लागत आहे. बैलांना, बैलजोड्यांना या ठिकाणी रेती वाहतूक करण्याकरिता नागरिक त्यांचा वापर करीत आहेत. तुम्हाला मग ते झिरो रॉयल्टी मिळाली नाही का तहसीलकडून, ग्रामपंचायतकडून? 5 ब्रास काऊन आता काऊन नाही? 5 ब्रास मध्ये घर होतं का? ज्यावेळी मिळाली त्यावेळी नेऊन ठेवला. अच्छा अच्छा. 5 ब्रास मध्ये घर नाही होत ना. 5 ब्रास मध्ये घर होत नाही तर एवढ्या दुरून मग हे तुम्ही वाहतूक हा प्रकार मला पाहायला मिळत आहे. तुमचा काय नाव आहे दादा? माझा मनोज लांजेवार. मनोज लांजेवार. कुठचे आहे तुम्ही? उमरी. उमरी. तुमचाही घरकुल आहे का? नाही साहेब, माझा घरकुल नाही आहे. तर मग तुम्ही कोणाला देता का? तो देतो. शेंदूर वाप्यात नेऊन विकता? माझा घरकुलचा काम निपटला आहे. अच्छा अच्छा. का ट्रिप विकता? हे आम्ही 500 रुपये देतो. शेंदूर वाप्यामध्ये? अच्छा अच्छा. बरं, बाकी मग हे सगळे लोक मग बाकीच्या आता पोटी नेते तर त्याचा विचारा ना, जे मी का सांगू ते. अच्छा, तुम्ही शेंदूर वापा नेता का काजी? या ठिकाणावर कशा प्रकारे गाव आहे बघू शकता आपण. इथं गावातील नागरिक लोक सगळे नंदा, राज मोबाईल, ब्युटी पार्लर, लेडीज सर्व गोष्टी आहेत.